वसई विरार मनपा के स्वास्थ्य कर्मियों ने अपने कर्तव्य के अनुरूप आज से भूख हड़ताल आंदोलन शुरू कर दिया है। स्वास्थ्य कर्मियों ने समान काम के लिए समान वेतन की मांग को लेकर भूख हड़ताल पर बैठकर विरोध प्रदर्शन में आज सभी नर्स तथा आरोग्य विभाग का हर उस कर्मचारी ने हिस्सा लिया। यह विरोध प्रदर्शन वसई विरार शहर महानगर पालिका के सभी अस्पतालों और प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों पर किया जाएगा, जिसमें प्रदर्शनकारी इन सभी स्थानों पर अपने कर्तव्यों का पालन करेंगे और स्वयं अस्पतालों में ही रहेंगे। सभी स्वास्थ्य कर्मियों का कहना है कि कई समय से हमारे वेतन नहीं बढ़ाया गया है, उसे सुचारू रूप से बढ़ाया जाए, जिसको लेकर समान काम और समान वेतन का नारा देते हुए उन्होंने यह आंदोलन किया। प्रदीप बैरागी, मी इथे स्टाफ नर्स म्हणून मेल स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे। गेले 9 वर्ष झाले मी इथे सेवा देतोय, परंतु ह्या 9 वर्षामध्ये एकदाच फक्त पगारवाढ झाली होती, ती पण एकदम थोडीशी। आज जर विचार केला, आज महागाईचा भडका एवढा वाढलेला आहे, त्या महागाईच्या दृष्टीने महागाई जशी वाढत चालली तसा आमचा पगार जसा होता तेवढाच आहे। आणि आमची महानगरपालिकेला विनंती आहे की आम्ही जे काम करतोय त्या कोविडमध्ये पण आम्ही एवढं जीवाची पर्वा न करता आम्ही सेवा दिली, त्याचा तरी थोडासा विचार करावा। आमची फॅमिली आम्ही कसं सर्वाइव्ह करतोय, आज आमचे जे स्टाफ आहेत, आम्ही आहोत, आमचे डॉक्टर्स आहेत, ते कोणत्या याच्यातून जात आहेत ते तुम्ही याचा विचार करावा, ही महानगरपालिकेला विनंती आहे। कोणाचं लोन आहे, कोणाचं काही गोष्टी आहेत, कोणाचा फॅमिली प्रॉब्लेम आहे, कोणाचं आरोग्याचा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महानगरपालिकेला आम्ही विनंती करतो की समान काम समान वेतन या अनुषंगाने आमची मागणी तुम्ही मान्य करा, आमच्या मागणीचा तुम्ही विचार करा, ही विनंती। एकच मागणी आहे, प्रामुख्याने समान काम समान वेतन, जे गेले आम्ही 7 वर्षापासून ही मागणी करतोय, परंतु याच्यावर कुठलाही अद्यापपर्यंत आम्हाला ठोस आश्वासन किंवा आमच्या पगारामध्ये वाढ न मिळाल्यामुळे हे आजचं आंदोलनाचं आम्ही हत्यार उचललेलं आहे। कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, कोण कोण सहभागी आहे यामध्ये? या आंदोलनामध्ये सर्व पॅरामेडिकल स्टाफ आहे, त्याच्यामध्ये स्टाफ नर्स म्हणजे GNM आहे, ANM आहे, लॅब टेक्निशियन आहेत, एक्सरे टेक्निशियन आहेत, फार्मासिस्ट आहेत व इतर सर्वच पॅरामेडिकल स्टाफ याच्यामध्ये सहभागी आहेत। कसं आंदोलन असणार आहे, कुठे कुठे आंदोलन हे पूर्ण महानगरपालिकेच्या जेवढे पण आपले हॉस्पिटल आणि नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांच्या सर्व ठिकाणी आंदोलन चालू आहे। आम्ही कुठल्याही सेवेमध्ये अडथळा न करता आम्ही आमचं आंदोलन करणार आहोत, पण ते एक विशेष आंदोलन असं आहे की अन्नत्याग आंदोलन आहे। स्वतःला त्रास होणार आहे, परंतु आमचा जनतेला कुठलाही त्रास होऊ न देण्याचं असं हे आंदोलन आहे। GNM म्हणून इथं कार्यरत आहे। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे सर की आम्हाला गेले कित्येक वर्ष फक्त आश्वासनं दिलेत, पण ते आश्वासन आमच्या आज अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही आहे। तुटपुंच्या पगारात आमचे मुलांचे शाळेची फी, घर भाडे, रेंट कसं अद्याप आम्ही कसं पूर्ण करायचं, एवढं फक्त आमचं एवढंच मागणं आहे, समान काम समान वेतन, समान काम समान वेतन। एवढीच विनंती आहे की आमचं धोरण आहे की आमचं समान काम समान वेतन हेच आम्हाला देण्यात यावी, तो आमचा हक्क आहे, तोच आम्हाला मिळावा बस। नमस्कार, माझं नाव स्मिता गोन्साल्विस। मी गेली 12 वर्ष झाले तुळींज रुग्णालय येथे कार्यरत असून आज आम्ही समान काम समान वेतन यासाठी आंदोलनासाठी उतरलेलो आहोत। आमचं फक्त शासनाला एकच विनंती आहे, आमच्या ह्या मागण्या पूर्ण कराव्यात लवकरात लवकर। आणि आम्ही हे मागण्या करताना रुग्णसेवा आम्ही ही पहिली प्राधान्य देणार आहोत, त्यासाठी आम्ही अन्नत्याग करू, पण आमची सेवा अखंडित सुरू ठेवू।